आज वसमत शहरामध्ये उपविभागीय अधिकारी येथे सरपंच उपसरपंच संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। या निवेदनाची प्रमुख मागणी अशी की वसमत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत प्रशासन म्हणून नेमलेल्या ग्रामपंचायतीला पूर्वत अधिकार देणे व तसेच उपरोक्त विषयानुसार निवेदन सादर करण्यात आले की वसमत तालुका सरपंच उपसरपंच संघटनेच्या वतीने तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे, परंतु या प्रशासकाला कुठेही अधिकार देण्यात आले नाहीत। त्यामुळे गावातील जनतेचे कुठलेही कामे करता येत नाहीत। त्यामुळे आपल्या कार्यालयामार्फत निवेदन सादर करतो की निवडणूक घ्या किंवा प्रशासकाला अधिक व्यवहाराचे अधिकार द्या। ज्याप्रमाणे प्रशासनातील लोकांना शासकीय कामात अडथळा आणल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे प्रशासन चालवताना सरपंच म्हणून शासकीय कामात अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याचा अधिकार असावा। वित्त आयोगाचा आराखडा करण्यास सूचना जशा प्राप्त झाल्या त्याचप्रमाणे तो खर्च कुठे कसा करण्याचा अधिकार सुद्धा ग्रामपंचायतला असला पाहिजे। पाणी पुरवठा व स्वच्छता या दैनिक कामासाठी तात्काळ निधी खर्च करण्याचा अधिकार देण्यात यावा। संगणक ऑपरेटर पेमेंट देताना प्रशासक म्हणून तुम्ही अधिकार प्रदान करतात, त्याचप्रमाणे 15 वित्त आयोगाचा शिल्लक निधी खर्च करण्याचा अधिकार तात्काळ देण्यात यावा। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ग्रामसभेला 3 लाभार्थी निवडण्याची अट रद्द करून कमीत कमी वाढवण्यात यावी। प्रशासक काळातील प्रशासक म्हणून नेमलेल्या सरपंच उपसरपंच सदस्यांचे मानधन तात्काळ देण्यात यावे। या सर्व मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्या ही विनंती, अन्यथा आम्ही या प्रशासनाच्या विरोधात काम बंद आंदोलन करू अशी मागणी या निवेदनाद्वारे दिली आहे। सरपंच आणि जी काही बॉडी आहे त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे आणि शासनाकडून प्रशासक म्हणून सरपंचांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, परंतु नियुक्ती करत असताना फक्त नामधारी स्वरूपामध्ये नियुक्ती झालेली आहे। कुठल्याही प्रकारचे अधिकार हे सरपंचांना मिळालेले नाही आणि आपण पाहतो आहोत ज्या पद्धतीनं अधिकार नाहीत परंतु नेमणूक झालेली आहे, त्या माध्यमातून आता गावामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत त्यासाठी काम करताना असंख्य प्रमाणावर अडचणी मोठ्या प्रमाणावर येत आहेत आणि त्यावर समस्या ज्या आहेत त्याचं निराकरण करताना सरपंचांच्या नाकीनऊ येत आहेत। त्यामुळं प्रशासनाकडे आम्ही सरपंचांना ज्या पद्धतीनं तुम्ही नेमणूक केली प्रशासक म्हणून त्या पद्धतीनं अधिकार देखील द्यावेत, खर्च करण्याचे अधिकार द्यावेत, या पद्धतीची एक प्रमुख मागणी आम्ही केलेली आहे। त्याच पद्धतीनं या मागच्या 2-3 दिवसांमध्ये आपण पाहतो आहोत 15 ऑगस्टच्या निमित्तानं ज्या काही ग्रामसभा घेण्यात आलेल्या आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये विनाकारण गावामध्ये पक्षीय गटतट असोत किंवा मग राजकीय विरोधक म्हणून गटतट जे पडलेले आहेत ग्रामपंचायतीच्या राजकारणाच्या माध्यमातून, त्यामध्ये जाणीवपूर्वक हे ग्रामसभेमध्ये येऊन गोंधळ करणे किंवा ग्रामसभा बरखास्त करण्याच्या उद्देशानं किंवा वैयक्तिक द्वेष काढण्याच्या उद्देशाने ग्रामसभेमध्ये गोंधळ होत आहे। त्यामुळे सरपंच संघटनेच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत की ज्या पद्धतीनं प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करत असताना जर एखादा अडथळा निर्माण झाला तर प्रशासकीय यंत्रणेमधील अधिकारी आणि कर्मचारी यांना 353 सारखा एखादा गुन्हा दाखल करता येतो आणि त्या माध्यमातून एक शिस्त लावण्याचं काम केलं जातं। तशाच प्रकारचे अधिकार सरपंचांना देण्यात यावेत अशी कायद्यामध्ये तरतूद करावी ही एक प्रमुख मागणी आम्ही घेतलेली आहे। आणि त्याचबरोबर ज्या काही MRGSचा आता विरामजी झालेला आहे त्यामध्ये 20 लोकांची आड घालून दिलेली आहे, ही आड शिथिल करण्यात यावी, प्रत्येक व्यक्तीला काम मिळावं या उद्देशानं अनेक हातांना काम देण्यासाठी सरपंचांना अधिकार देण्यात यावेत, ग्रामपंचायतींना अधिकार देण्यात यावेत, अशा 8 मागण्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी निवेदन घेऊन आलेलो आहोत। उपविभागीय अधिकारी साहेबांना आम्ही या ठिकाणी सरपंच संघटनेचं निवेदन दिलं। आमची सरपंच संघटनेची मागणी एकच आहे की प्रशासकाकडून तुम्ही आज ग्रामसभा लावून घेता, प्रशासकाला ग्रामसभेचा अधिकार देता, मग तोच अधिकार तुम्ही प्रशासकाला या ठिकाणी ग्रामपंचायतचा जो निधी आहे तो खर्च करून गावाचा हा विकास जो थांबलेला आहे तो विकास करण्यासाठी हा निधी खर्च करण्यासाठी त्याला अधिकार द्यावा। आणि ज्या ग्रामसभा या ठिकाणी होत आहेत, आपण पाहता सोशल मीडियावर व्हिडिओ येत आहेत, त्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहेत ग्रामसभा कोण्या प्रकारे होत आहेत। त्या ग्रामसभांना जे राजकीय लोक त्या ठिकाणी हैदोस माजवत आहेत अशा लोकांना कुठेतरी आवर घालण्यासाठी जो या ठिकाणी शासकीय लोकांना जो कायदा 353 दिलेला आहे तो कायदा या ठिकाणी आम्हाला ग्रामपंचायतच्या सरपंचांना द्यावा। आणि गेल्या या मागच्या ग्रामसभेमध्ये जळगाव जिल्ह्यातील प्रल्हाद पाटील ग्रामसेवक ग्रामसभा घेत असताना त्या ठिकाणी त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने या ठिकाणी मृत्यू झाला। त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचा सरपंच एखादा यापुढं कधी ग्रामसभा घेताना हृदयविकाराच्या झटक्यानं जाईल त्या उद्देशानं आम्ही या ठिकाणी या सरपंच संघटनेनं आम्ही काळजी घेतली की यापुढं आपण आपल्या संघटनेनं या आपल्या सरपंचाचा जो काही ग्रामसभा होतीला त्या ग्रामसभेवर जर कोणी असे दबावानं जर हे करत असतील तर त्याला आळा बसण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना, उपअधिकारी, तहसीलदार असतील, मग मंत्री असतील, सर्वांना या ठिकाणी आम्ही निवेदन देत आहोत।